तुम्हाला 3 इडियट मधल्या रॅन्चोनं केलेल्या प्रसूतीचा सीन आठवतोय का? प्रत्यक्षातही अशाच एका रॅन्चोनं एका महिलेची प्रसूती केली. ही घटना घडली आहे मुंबईतल्या राम मंदिर रेल्वे स्थानकावर आणि या घटनेतला रॅन्चो आहे विकास बेद्रे. मध्यरात्री 12:30च्या सुमारास एक गर्भवती महिला गोरेगाव स्थानकावरून मुंबईकडे लोकलनं प्रवास करत होती. त्याचवेळी त्या महिलेला अचानक प्रसूती वेदना सुरू झाल्या आणि त्याच डब्यातून प्रवास करणाऱ्या विकास बेद्रेनं थेट डॉक्टर देविका देशमुख या आपल्या मैत्रिणीला फोन करून व्हिडिओ कॉल करून परिस्थितीची जाणीव करून दिली. प्रसूतीची प्रक्रिया व्हिडिओ कॉलवर समजावून घेऊन विकासनं वैद्यकीय ज्ञानाचा अनुभव नसतानाही प्रत्येक सूचनांचं तंतोतंत पालन करत ही प्रसूती यशस्वीरित्या पूर्ण केली. मदतीची वाट बघितली पण कोणतीही मदत काही झाली नाही, कोणत्याही डॉक्टरांशी कॉन्टॅक्ट झाला नाही किंवा तिथनं त्यांचं स्ट्रेचर नव्हता त्या टायमिंगला. पण अशी सिच्युएशन झाली की मग त्यांचं बाळाचं डोकं थोडंसं बाहेर आलं. सो त्या ठिकाणी बाळाचा जीव गुदमरूही शकतो, आईलाही काहीतरी होऊ शकतं. सो तो विचार करून मी विचार न करता मी डॉक्टरांना फोन लावला आणि त्यांना असं सिच्युएशन सांगितली. सो मग त्यानंतर त्यांनी मला गाईड करणं स्टार्ट केलं. गाईड केल्यानंतर हे सर्व गोष्टी त्यांनी जसं गोष्टी सांगितल्या त्याच पद्धतीनं मी त्या ठिकाणी उतरवल्या. बाळाचं डोकं बाहेर आलं होतं. मग ते कळता क्षणी आम्ही लगेचच जे आहे त्याच्यातनं जिथे आहोत तिथे आपण आता डिलिव्हरी करायलाच लागणार आहे. आणि फार धाडस दाखवलं. तो म्हणला मी करीन. मी म्हटलं आता तुलाच हे करायचंय, मी सांगते, माझी बुद्धी पण तुझे हात असं वापरून आपण हे करूया आणि व्यवस्थित होईल. तू काळजी करू नकोस, पण तू कर. मग त्याप्रमाणे जे आम्हाला सामग्री तिथे जशी मिळेल ते घेऊन श्रीरामाचा जप करत आम्ही 1 तास 1.5 तासात ती डिलिव्हरी व्यवस्थित पार पाडली. विकासनं दाखवलेल्या हिमतीचं सर्वत्र कौतुक होतंय. या घटनेमुळे मुंबईतल्या धावत्या लोकलमध्ये माणुसकी अजूनही जिवंत असल्याचं पुन्हा एकदा अधोरेखित झालंय. रुपाली बडवे, साम टीव्ही न्यूज, मुंबई. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.